तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। गोड व मधुर आंब्याचा हंगाम म्हणजे उन्हाळा। या खास ऋतूमध्ये आपण बनवणार आहोत बाप्पाच्या आवडीचे आंबा उकडीचे मोदक। हे मोदक इतके रसदार व चविष्ट बनतात की प्रत्येक घासात तुम्हाला आंब्याचा ताजेपणा व नैसर्गिक गोडवा जाणवेल। आंबा फक्त उन्हाळ्यातच मिळतो, त्यामुळे ही स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी। चला तर मग चालू करूया आजची रेसिपी। सारणासाठी आपण आधी नारळ हळूवारपणे फोडून घेऊया। त्यातून पांढरं खोबरं काढून घेतले आहे। नंतर या खोबऱ्याच्या फोडी करून मिक्सर मधून बारीक वाटून घेतले आहे। इथे मी 2 वाट्या खोबऱ्याचा खीस घेतला आहे। इथे खोबरं तुम्ही किसणीच्या साहाय्याने देखील बारीक करून घेऊ शकता। मोदकाची सुरुवात आपण सारणापासून करणार आहोत। त्यासाठी ओलं खोबरं, खसखस, वेलची पावडर, साखर, आंब्याच्या फोडी व तुम्हाला आवडणाऱ्या ड्रायफ्रुट्स घेऊ शकता। इथे कढईत तूप घातले आहे। तूप गरम झाल्यावर त्यामध्ये खसखस, ड्रायफ्रुट्स घालून परतून घेऊयात। हे परतून घेत असताना गॅस मध्यम आचेवर ठेवा। ड्रायफ्रूटचा रंग थोडा बदलल्यावर खोबऱ्याचा खीस घालून परतून घेऊया। खोबरे परतताना थोडे कोरडे झाल्यावर आंब्याचे तुकडे आणि आंब्याचा गर घालून पुन्हा थोडे परतून घेऊया। मोदकाचे सारण थोडे कोरडे वाटत असल्यास तुम्ही अजून थोडे आंब्याचा गर घालून घेऊ शकता, पण हे बघत राहा की मिश्रण जास्त सैल व्हायला नको। इथे मी सारणामध्ये 1 वाटी साखर घातली आहे। आपल्या आवडीनुसार तुम्ही इथे साखर कमी किंवा जास्त करू शकता। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। या मोदकाच्या सारणामध्ये मी गूळ वापरला नाहीये, कारण गुळामुळे मोदकातील आंब्याची चव कमी होईल। साखर घातल्यावर सारण थोड्या वेळ परतून घेऊयात। त्यात विलायची पावडर घालून मिश्रण चांगले एकत्र करून थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। तुम्ही इथे बघू शकता मधुर आंब्यांचे सारण तयार आहे। आता आपण मोदकाचे उकड करायला घेऊयात। आपण या रेसिपीमध्ये आंब्याच्या उकडीमध्ये देखील आंब्याचा गर वापरणार आहोत, तर उकडीसाठी आंब्याचा गर काढून घेऊयात। यात मी पाण्याचा किंवा दुधाचा वापर केला नाहीये। यात पाण्याचा वापर न केल्यामुळे मोदकामध्ये आंब्याची चव आणखीन वाढेल। इथे मी आंब्याचा गर काढून घेतला आहे। आमचे आंबे गोड असल्याने इथे मी साखर घातली नाहीये। तुमचे आंबे आंबट वाटत असेल तर तुम्ही थोडी साखर घालून घेऊ शकता। इथे उकडीसाठी लागणारा आपला आंब्याचा गर तयार आहे। सारण थंड होईपर्यंत आपण उकडीसाठी लागणारे पिठी तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे 2 वाट्या तांदळाची पिठी घेऊयात। ही पिठी आंबेमोहर किंवा इंद्रायणी तांदळाची घेऊयात। यामुळे पिठाला चिकटपणा येऊन आपले मोदक आणखी सुवासिक व मऊ होतील। पिठी एकदम मऊ असली पाहिजे। यात आपण आंब्याचा गर घालून पीठ मळणार आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे लागेल तसा आंब्याचा गर घालून पीठ मळून घेऊया। हे पीठ पुरणपोळीच्या पिठी इतकं मऊसूत मळून घेऊया।
तयार पिठी मी इथे केळीच्या पानावर उकडायला ठेवली आहे. तुमच्याकडे केळीचे पान नसल्यास तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्यावर सुद्धा उकड वाफवण्यास ठेवू शकता. उकड समान पसरून घेतल्यावर मी वरून देखील थोडा आंब्याचा गर घातला आहे. यामुळे मोदकातील आंब्याचा गोडवा आणखीन वाढतो. उकडीच्या भांड्यात उकड वाफायला ठेवली आहे. ही उकड 10 ते 15 मिनिटं वाफून घ्या. आता आपली उकड तयार आहे. मी चाकूच्या साहाय्याने उकड वाफली आहे की नाही हे पाहिले आहे. पिठी पूर्णतः थंड न करता आपण ती मळून घेणार आहोत. त्यासाठी मी एका तांब्याला तूप लावून पीठ मळून घेत आहे. ही उकड गरम असतानाच आपल्याला मळून घ्यावी लागेल. तांब्याने पिठी मळल्यानंतर आपण ही पिठी हाताच्या साहाय्याने आणखी थोडे मळून घेऊया. पिठी जितकी जास्त मळू तितके आपले मोदक मऊ होतील. तुम्ही बघू शकता आपली उकड किती मऊ व लुसलुशीत झाली आहे. पीठ मळताना आंब्याचा मधुर सुगंध पसरलेला आहे. ही उकड मोदकासाठी एकदम परफेक्ट मळली गेली आहे. मोदकासाठी उकडीचे एकसारखे गोळे करून लाटून घेतले आहे. मोदक एकाच आकाराचे होण्यासाठी मी इथे गोल वाटी किंवा झाकणाच्या साहाय्याने त्याला आकार दिला आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पोळीची पारी घेऊन पाकळ्या करून घेतल्या आहेत. पाकळ्या शक्यतो जवळजवळ करून घेऊया. आता त्यात मोदकाचे सारण भरून मोदकाच्या कळ्या एकाच दिशेने वळून मोदक तयार करून घेऊयात. मी मोदक कसा बनवलाय तो अजून एकदा दाखवला आहे. त्यात तुम्हाला नक्कीच समजून जाईल. इथे मोदक न जमल्यास तुम्ही मोदकाचा साच्याचाही वापर करू शकता. मोदकाचा साचा वापरत असाल तर सारण थोडेच भरा, नाहीतर मोदक फाटण्याची शक्यता असते. आता आपले सर्व मोदक तयार आहेत. हे मोदक वाफायला ठेवूयात. मोदकासोबत एक करंजी करावी अशा आमच्या सासूबाई सांगायच्या. या मागचे कारण तुम्हाला माहित असल्यास कमेंट करून नक्की सांगा. मोदक करताना माझा भाचा अर्जुन देखील माझी मदत करत होता. मी काय करत आहे याची त्याला फार उत्सुकता होती. मोदकाला वरून केसर लावायला तिने माझी मदत केली. मोदकाला केसर लावून ते मी वाफायला ठेवले आहे.
10 मिनिटापर्यंत हे मोदक वाफवून घेऊयात. आता आपले मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार आहेत. आंबा वर्षातून एकदाच येतो, तर या उन्हाळ्यात आंब्याच्या उकडीचे मोदक तुम्ही देखील नक्की करून पहा. या मऊ लुसलुशीत आंब्यांचा मोदकांचा सुगंध घरभर दरवळत होता. अंगारकी चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.